नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या श्री गणेश अकॅडमी चॅनलमध्ये. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. ज्यांनी केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. आज आपण बघूया चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन 3.4 मधलाच एक सिमिलर प्रॉब्लेम. हा आलेला आहे मार्च 2020 मध्ये 4 मार्कांसाठी. याच्यामध्ये काय म्हटलंय, वन पर्सन बॉरो 4000 and agree to repay with a total interest to 500 in 10 installment, each installment being less than the preceding installment by rupees 10. What should be the first installment and last installment? आपल्याला काय सांगितलं, एका व्यक्तीने 4000 रुपयांचं लोन घेतलेलं आहे. तो रिपे करणार आहे ते विथ इंटरेस्ट 500, म्हणजे जे तो टोटल रिपे करेल 4500, 10 इन्स्टॉलमेंट मध्ये पे करणार आहे तो. तर आपल्याला विचारलेलं आहे तर 10 इन्स्टॉलमेंट मधला पहिला इन्स्टॉलमेंट कोणता आणि लास्टचा इन्स्टॉलमेंट कोणता. तर 10 इन्स्टॉलमेंटची टोटल व्हॅल्यू दिली म्हणून आपण S10 वापरलं. एन ची व्हॅल्यू दिलेली 10. डी -10 का घेतलं, त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी क्वेश्चन मध्ये बघा म्हटलेलं आहे की त्यांनी म्हटलेलं द प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय ₹10 लेस दॅन प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट. जी चालू इन्स्टॉलमेंट असेल ती मागच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा कितीने कमी असेल, 10ने कमी असेल, म्हणून तिथे -10 साइन वापरलेले आपण. एसएन चा फॉर्म्युला यूज केला. एन ची व्हॅल्यू 10 पुट केली. एन ची व्हॅल्यू अगेन 10/2, 2 ॲज इट इज, ए ॲज इट इज. एन ची व्हॅल्यू पुन्हा पुट केली आपण 10 - 1, डी ची व्हॅल्यू -10. आफ्टर दॅट S10 दिलेला आहे त्यांनी 4500. दोघांची डिव्हिजन आली 5, 2a ॲज इट इज, 10 - 1 9, हा -10. 5 इकडे मल्टिप्लाय, इकडे त्यांना डिवाइड. 2a जसाच्या तसा, 9 × -10 आला -90. 2a इकडे ॲज इट इज राहिला. 4500/5 याला डिवाइड केलं तर हा आला 900. आणि 90 इकडे निगेटिव्ह आहे, इकडे जाताना तो होईल पॉझिटिव्ह. आफ्टर दॅट 2a ॲज इट इज, दोघांची ऍडिशन आली 990. 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना होईल टू डिवाइड. डिव्हिजन होऊन आन्सर आला आपलं a ची व्हॅल्यू 495. आफ्टर दॅट ही आली आपली फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे a ची व्हॅल्यू.